ओम श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आणि आपण पाहता शब्दग्रंथ मराठी हा आपला यूट्यूब चॅनल. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व दिलं जातं. अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला दरवर्षी हा शारदीय नवरात्रीचा उत्सव आपल्याकडे साजरा केला जातो. या 9 दिवसांच्या काळामध्ये दुर्गा मातेची विशेष पूजा करण्यात येते. तर यंदा 2023 मध्ये 15 ऑक्टोबर 2023 पासून नवरात्रीचा उत्सव सुरू होणार असून या काळामध्ये दुर्गा मातेच्या विविध रूपांचे दर्शन होते आणि त्यांची सेवा आणि पूजा अर्चा केली जाते. तसेच या दुर्गा मातेचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरती सदैव राहावा यासाठी भाविक उपवास करत असतात, व्रत करत असतात. तर आज आपण या नवरात्रीचे उपवास कसे करावेत, या उपवासामध्ये काय खावं किंवा काय खाऊ नये, तसेच नवरात्रीमध्ये उपवास करताना महिलांना जर मासिक पाळी आली तर हा उपवास करावा की नाही करावा, याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला माहिती जाणून घेऊया. नवरात्रीचा सण हा स्वच्छता आणि पवित्रतेचं प्रतीक मानला जातो आणि हा नवरात्रीचा उपवास करत असताना आपल्याला काही नियमांचं आणि संयमांचं पालन करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. हा नवरात्रीचा उपवास करण्यासाठी काही नियम आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हा नवरात्रीचा उपवास जरी कोणीही ठेवू शकत असेल तरी देखील हे महत्त्वाचे 9 दिवस हा उपवास कसा ठेवावा याबद्दल देखील आपल्या शास्त्रामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर नवरात्रीचे सर्व उपवास पाळण्याची परंपरा आहे, परंतु ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये एवढी शक्ती नाही, तर त्यांच्यासाठी देखील पर्याय हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. नवरात्रीचा उपवास करत असताना पहिला जो नियम आहे, पहिला जो उपवासाचा प्रकार आहे, तर तो म्हणजे आहे सप्तरात्र व्रत. हे व्रत तुम्ही प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत ठेवू शकता. तसेच ज्यांना पूर्ण उपवास जर करता येत नाही, तर त्या भाविकांनी फक्त पंचमीला व्रत केलं तरी देखील चालू शकतं. या व्रतामध्ये तुम्ही फक्त एक वेळ जेवण घेऊ शकता आणि 6व्या दिवशी नक्त व्रत केलं जातं. म्हणजेच रात्रीच्या जेवणासह उपवास आणि सप्तमीला अयानित व्रत केलं जाऊ शकतं. याचा अर्थ असा होतो की जो उपवास पकडणारा व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीनं काहीही खायला न मागता त्याच्यासमोर जे काही येईल उपवासाचे पदार्थ, तर ते पदार्थ त्यांना खायचे आहेत. त्याचबरोबर ज्या लोकांना हे सर्व उपवास जर करणं शक्य नसेल, तर त्या लोकांनी सप्तमी, अष्टमी आणि नवमीचे व्रत करायचं आहे. या व्रताला त्रिरात्र व्रत असं म्हटलं जातं. जे प्रतिपदा आणि अष्टमीचे व्रत करतात, तर त्यांना युगुम रात्र व्रत असं म्हणतात आणि दुसरीकडे जो फक्त उपवासाची सुरुवात करतो आणि शेवट करतो, तर त्याला एकात्र व्रत असं म्हटलं जातं. तसेच हे उपवास करत असताना उपवासाचे काही नियम देखील आहेत आणि ते पाळावे देखील लागतात. उपवास करणाऱ्या व्यक्तीनं अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपायचं आहे. म्हणजे जमिनीवरती म्हणजेच तुम्ही एखादी चटई टाकून त्याच्यावर झोपायचं आहे आणि जो नवरात्रीचा उपवास करतो त्याने झोपेसाठी पलंग, गाद्या वापरायच्या नाहीत. शक्य जर असेल तर 9 दिवस गादीशिवाय झोपायचं आहे. तसेच जो उपवास करणारा आहे त्या व्यक्तीनं अन्न जास्त प्रमाणात खाऊ नये. जर तुम्हाला फक्त फळे आणि थोड्या प्रमाणात जर फराळ करायचा आहे, तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या वागण्यामध्ये क्षमा, उदारता आणि उत्साह आणायचा आहे. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहायचं आहे. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीनं कधीही खोटं बोलायचं नाही, खोटं बोलणं टाळायचं आहे आणि सत्याचे अनुसरण करायचे आहे. मनाला संयमी ठेवायचं आहे. कोणालाही अपशब्द बोलणं टाळायचं आहे. त्याचबरोबर व्रत करणाऱ्या व्यक्तीनं देवी मातेची पूजा केल्यानंतर इष्टदेवतेचे ध्यान करायचं आहे. त्याचबरोबर उपवास करत असताना उपवासाच्या दरम्यान वारंवार पाणी पिणं टाळायचं आहे. त्याचबरोबर गुटखा, तंबाखू किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळायचं आहे. त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीनं ब्रह्मचार्य अवश्य पाळायचं आहे आणि आपल्या भावनेवरती नियंत्रण ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जर उपवास केला, तर उपवास करणारी व्यक्ती ज्या या नियमांचे पालन करते, तर तिला तिच्या सर्व इच्छा मनोकामना ही दुर्गा माता पूर्ण करत असते. परंतु या जे नियम सांगितलेले आहेत, तर त्या नियमांचं जर पालन जर व्यक्तीनं केलं नाही, तर ती व्यक्ती आजारी पडते किंवा मुलहीन होते. तर आता आपण उपवास करत असताना कोणते पदार्थ खायचे आहेत आणि खायचे नाहीत याच्याविषयीची माहिती जाणून घेऊया. ज्यावेळेला आपण उपवासाचे पदार्थ तयार करत असू, तर त्यावेळेला या पदार्थांमध्ये मीठ, मसाले, साखर यांचा कमी प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे. उपवास करताना कोणत्याही प्रकारच्या चवीचा अतिरेक न होऊ देता उपवासाचा पदार्थ आपल्याला खायचे आहेत आणि
तसेच हा नवरात्रीचा उपवास करत असताना जास्त वेळ उपाशी राहिल्यानं आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच पूर्ण वेळ उपाशी न राहता अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला सुकामेवा किंवा इतर काही वस्तू आपल्याला खाणं गरजेचं आहे. परंतु हे खात असताना आपल्याला आरोग्यदायी पदार्थ खाणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच आपल्याला पोषक घटकांपासून शरीराला वंचित ठेवायचं नाही आणि म्हणूनच आपल्याला उपवास करत असताना काळं मीठ खाणं योग्य असतं आणि हे तुम्ही मीठ खाऊ शकता. या मिठामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारून पोटात वायू धरत नाही आणि यासाठी आपल्याला हे काळं मीठ खाल्लं तरी चालू शकतं. तसेच फळांचा ज्यूस, लिंबू पाणी, कोकम सरबत, नारळाचं पाणी किंवा इतर कोणतेही द्रव पदार्थ आपण भरपूर मात्रेत घ्यायचे आहेत. तसेच साबुदाणा हा ऊर्जादायक पदार्थ असल्यामुळे त्यात बटाटा, दुधी किंवा उपवासाला चालणारा कोणतीही भाजी जी आहे तर ती घालून तुम्ही पॅटीस बनवू शकता आणि हे तळण्याऐवजी तुम्ही हे पॅटीस शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकता. तसेच राजगिऱ्याचं पीठ दुधासोबत खाणं हे योग्य राहील. तसेच राजगिऱ्यातून प्रथिनं देखील आपल्याला मिळू शकतात. शिंगाड्याचे पिठानं आपली पचनक्रिया सुधारते आणि यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहतं. त्यामुळं आपण शिंगाड्याचे पीठ देखील खाऊ शकतो. तसेच भगर हा जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळं हा पचण्यास देखील अत्यंत हलका असून याची चव ही तांदळाप्रमाणे असते. त्यामुळं भगर आमटीसोबत तुम्ही खाऊ शकता. तसेच उपवास जर करत करत नसला तरी देखील तुम्ही यावेळी उष्ण पदार्थ खायचं टाळायचं आहे. जसं की जेवणात कांदा, लसूण किंवा इतर उग्र पदार्थ खाणं टाळायचं आहे. त्याऐवजी तुम्ही ताक, दही किंवा इतर फळं, दूध हे भरपूर मात्रेत खायचं आहे. तर हा नवरात्रीचा उपवास करत असताना महिलांना जर मासिक पाळी आली तर उपवास करावा की नाही करावा याच्याविषयीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. विशेषतः महिला या मोठ्या श्रद्धेने या नवरात्रीमध्ये उपवास करत असतात. दुर्गा मातेची पूजा करत असतात. नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते. मातेची आरती, पूजा सकाळ संध्याकाळ करण्यात येते. परंतु स्त्रियांची कोंडी तेव्हा होते जेव्हा नवरात्रीत त्यांना मासिक पाळीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत बहुतेक महिला आपले उपवास पूर्ण होतील की नाही होणार बद्दल संभ्रमात राहतात आणि शास्त्रामध्ये याच्याबद्दल देखील काही विशेष नियम सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही नवरात्रीमध्ये जर कलश स्थापित केला असेल तर आपण व्रत उपवास हा 2, 5 किंवा 7 वर्ष करणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु एखाद्या स्त्रीनं 1 वर्ष व्रत उपवास केला आणि दुसऱ्या वर्षी जर तिला मासिक पाळी आली नवरात्रीमध्ये तर हा उत्सव आला तर बऱ्याच महिला उपवास करत नाहीत, व्रत करत नाहीत आणि या नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जर स्त्रीला 1ल्या ते 4थ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भट ब्राह्मणाद्वारे स्थापित केला तरी चालू शकतो. तसेच या दरम्यान महिलांनी उपवासाच्या सर्व नियमांचे पालन करायचं आहे. शास्त्रात असे नमूद केले आहे की कोणतीही महिला अपवित्र अवस्थेत असेल तर तिनं मानसिक पूजा करावी. यामुळे देखील तिला व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते. त्यामुळं कोणताही उपवास हा मानसिकरित्या देखील करता येतो. त्यावर कोणतेही बंधन नाही. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला जर मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करायची नाही आणि 5व्या दिवसापासून ही महिला या पूजेमध्ये सहभागी होऊ शकते. या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी महिलांनी आईचे भोग तयार करायचे नाहीत किंवा पूजास्थळी देखील जायचं नाही आणि देवाच्या ठिकाणी कोणत्याही साहित्याला आपला स्पर्श होणार नाही या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली असेल तर तिने कन्यापूजा आणि हवन करायचं नाही. या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांनी केलं तरी देखील चालू शकते. परंतु या मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांनी कोणत्याही कार्यामध्ये देवीच्या पूजेमध्ये आपला सहभाग ठेवायचा नाही. तसेच जरी मासिक पाळी असेल तरी देखील महिलांनी 5 दिवस जरी उपवास केला परंतु देवीची पूजा केली नाही तरी चालू शकते. घरातील इतर व्यक्तीने देवी मातेची सकाळ संध्याकाळ आरती पूजा केली तरी चालू शकते. परंतु उपवास हा अतिशय मनापासून करायचा आहे तरच तुम्हाला या उपवासाचं पूर्ण फळ प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये जर मासिक पाळी आली असेल तर नवरात्रीचा उपवास करावा की नाही करावा, त्याचबरोबर उपवास करताना या उपवासामध्ये आपण काय खायचं आहे व काय खाऊ नये, तसेच नवरात्रीचा उपवास कसा करावा याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.